मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा आता तिथे बसलेली असते चहाच्या स्टॉलवर. अक्षय तिला आधार देत असतो, म्हणजेच रमाला चक्कर आलेली असते म्हणून अक्षय मला चहा दिलेला असतो. तो चहा पिऊन थोडं का होईना रमाला बरं वाटत असतं. त्यानंतर आता रमा तिकडनं जायला निघालेली असते, तर जो अक्षय आहे तो मात्र तिला म्हणत असतो की थांब ना सरा, मला बोलायचं होतं की आज तू जे काही केलंस ना ते इतकं काही करायची गरज नव्हती. म्हणजे मी माझ्या परीने आरोहीला समजावलंच असतं, असा विचार देखील आता रमा समोर अक्षय मांडतो. त्यावर रमा म्हणते की मी माझ्या मुलीसाठी तितकं तर करूच शकते. काय ना की मला माझ्या मुलीचा आनंद समजतो कशात आहे ते, आणि मी माझ्या मुलीसाठी ह्या 2 वेण्या घातलेल्या आहेत असं देखील ती म्हणते. आणि मुळात ना ह्या 2 वेण्या तुम्हालाही आवडत होत्या आणि मी त्या 2 वेण्या घालायचं तेव्हाच सोडलं जेव्हा तुम्ही मला सोडून गेलात. आणि त्यानंतर मात्र आता अक्षय म्हणतो काय, मी तुला सोडून गेलो? उलट तूच मला सोडून गेली होतीस आणि आता सगळं काही बिल तू माझ्यावर फाडतेस. म्हणजे बोलताना जरा देखील तुला काहीच वाटत नाही का? जेव्हा तू मला सोडून गेली होतीस तेव्हा तुलाही माहिती आहे की काय घडलं होतं ते, आणि तरीसुद्धा तू आज मला सांगतेस की ह्या सगळ्यामध्ये माझी चूक आहे म्हणून. त्यावेळेला जेव्हा तू 7 वर्षाच्या आपल्या मुलीला आत्ता बघायला आलीस तर तेव्हा इतक्या लहान बाळाला तू सोडून गेली होतीस, तेव्हा तुझं काहीच कसं मानलं ग हे सगळं करायला? आणि आता तू आपल्या आरोहीची इतकी काळजी करतेस आणि तेव्हाच तर एवढी सगळ्यांमधून लांब निघून गेली होतीस का? तर तुला पैशांची हव्यास होता आणि पैशांच्या हव्यासापायी तू मला सोडून तिकडनं गेलीस. पण त्यावेळेला तू विचार नव्हता केलास आपल्या प्रेमाचं काय, आपलं काय. आता हे देखील अक्षय बोलून दाखवतो, पण नेमकं काय होतं ही सत्य परिस्थिती फक्त रमाला माहिती होती. पण इथे रमाही काहीच बोलत नसते, मुख घेऊन गप्प राहतात ना अगदी तशीच ती गप्प असते आणि अक्षयचं सगळं बोलणं ऐकत असते. आणि त्यानंतर मात्र आता रमा ठरवते की नाही, काही झालं तरीसुद्धा आता अक्षयला कायमचं सोडून जायचं. म्हणजे आरोहीसाठी का होईना ती त्या घरात थांबत होती, पण आता अक्षयचं हे जे काही वागणं वगैरे असतं ना त्यामुळे रमाचं काहीच ना असं तुटत असतं. ती विचार करते की मी काय विचार केला होता या माणसाबद्दल. म्हणजे मला असं वाटत होतं की ह्यांनी मला ही साडी दिली म्हणजे ह्यांच्या मनात काहीतरी आहे, पण हे तर मला भलत्याच सगळ्या काही गोष्टी सांगतात, म्हणजे की यांच्या मनात ना मी नकोच आहे ह्यांना, असा देखील विचार जो काही आहे ना तो तिच्या डोक्यातच सुरू असतो. आणि जेव्हा हे विचार तिच्या डोक्यातच सुरू असतात ना तेव्हा मात्र आता इकडे जी मालविका असते आणि त्याचसोबत इरावती हे दोघेही जणी टेन्शनमध्ये असतात. कारण रमा जी आहे ती कितीही प्लॅनिंग केलं तरी ती घराबाहेर गेलेली होती. तिला आपण थांबवणार होतो पण तरीसुद्धा ती घराबाहेर पडली. अहो मी नाही तिला पाठवलं, अगं अर्थाने फोटो पाठवलाय म्हटल्यावर तुला कळतंय का? ही साडी नवीनच दिसते आणि ही साडी तू तर म्हणत होतीस सगळ्या कपाटातून साड्या तू घालून दिल्यास, मग ही साडी कुठून भेटली ते सांग ना मला, म्हणजे मलाही कळू दे नेमकं काय गडबड झाली ते, असं देखील आता ती म्हणत असते. अगं खरंच सांगते मला नाही माहिती, मी सगळं कपाट खाली केलं होतं. तर रूममध्ये दोघंही जण जातात आणि दोघीही जणी जाऊन रूममध्ये इकडे तिकडे अलतापालत करत असतात की नेमकं काय आहे, कुठून आणली असेल ही साडी, तिने ऑर्डर तर केली नसेल ना ऑनलाईन. अहो ऑनलाईन ऑर्डर केली असती तर मला समजलं नसतं का? तुम्ही पण काय, म्हणजे तिने ऑनलाईन जर ऑर्डरला टाकली होती असेल तर तो डिलिव्हरीवाला पार्सल द्यायला बाहेर आलाच असता की, पण तेव्हाही मला कुठे दिसलं नाही. मग असं कसं असू शकतं असं देखील आता मालविका इरावतीला बोलत असते. तर त्याच वेळेला तिथे तो बॉक्स दिसतो आणि तो बॉक्स बघितल्यानंतर ती म्हणते हे काय बघितलंस का, तिने ऑनलाईनच मागवली आहे. अरे हा बॉक्स कधी मागवला हिने, खरंच ना मलाही माहीत नाही. आणि त्याच वेळेला आता ती साडी वगैरे बघते, तो बॉक्स बघते आणि त्यामागे एक चिठ्ठी असते चंद्रपूरची. मग ती विचार करते की चंद्रपूरची चिठ्ठी आहे, तुमचं चंद्रपूरला कोणी राहतं का असं मालविका इरावतीला विचारते. त्याच वेळेला आता इरावती ती चिठ्ठी हातात घेते आणि ती बघत असते. इरावती जेव्हा ती चंद्रपूरची चिठ्ठी पाहते तेव्हा तिला लगेच क्लिक होतं की ही चिठ्ठी नेमकी कुठची असेल. आणि त्यामुळेच ना आता ती मात्र विचार करत राहते. ती म्हणते की नाही काहीतरी गडबड आहे, चंद्रपूरला तर साईची आई असते, म्हणजे साईच्या आईने ही साडी पाठवली का? अरे च्छा असं आहे तर, म्हणजे खरं तर ना लग्नाची तयारी सुरू आहे वाटतं त्यांच्याकडे. मग हे सगळं काही मालविकाला समजत नसतं. मालविका म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, मला काहीच कळत नाही आहे. त्यावर आता अगं तुझ्यासाठी खूप जास्त आनंदाची बातमी आहे. साईची आई ही लग्नाचा विचार करते साईच्या, आणि तो सुद्धा आपल्या रमासोबत, म्हणजे रमा आणि साईच्या लग्नाची लगीनघाई सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्यालाच या सगळ्यात
खूप जास्त फायदा आहे. म्हणूनच मी काय म्हणते, जे काही होतंय ना ते एकदम भारी होतंय. म्हणजे आता बघ, तुझ्याही आयुष्यातून कायमची ती निघून जाईल. म्हणजे तुला कोणतंही टेन्शन नसेल. तुझं आता अक्षयसोबत लग्न होईलच, पण आता अक्षयच्या मनात असं काही विष घालवायचं की त्याने त्यालाही आता कळलं पाहिजे की तो किती मोठी चूक करत आहे या बाईला घरात ठेवून. आणि एकदा का त्याच्या मनात विष पेरलं की फक्त तो तुझाच विचार करेल, असं काहीसं आता इथेही म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे ती मात्र अक्षयशी बोलत असते. तिने आता ठरवलेलं असतं की अक्षयच्या आयुष्यातून आता गेलं तर कायमचं जायचं, पुन्हा मागे फिरायचं नाही. आज जे काही झालेलं असतं तिच्यासोबत ते तिला बिलकुलही आवडत नसतं. तिला असं वाटत असतं की प्रेम असेल ह्यांचं म्हणून लोक असं वागत असतील, पण नाही, हे भलतंच काहीतरी वागणं असतं. तेवढ्यातच ना तिकडे वॉचमॅन एका गजरेवालीला तिकडनं हकलवून देत असतो. आणि त्याच वेळेला आता ती गजरेवाली मात्र रिक्वेस्ट करतच बोलत असते की प्लीज ना असं करू नका ना, प्लीज ना मला माफ करा ना, असं करू नका. आणि असं बोलून ती रिक्वेस्ट करत असते. पण तो माणूस काही ऐकायला तयार नसतो. तो सरळ म्हणतो की निघाओ, तुमची फुलं नकोयच साहेबांना. त्यांना वाटलं होतं की तुम्ही चांगली फुलं आणून द्याल, पण तुम्ही तर ही कसली फुलं आणून दिले, त्यांना नकोयत ही फुलं, तुम्ही जा बरं घेऊन. असं बोलूनच तिला हकलवून लावायचा प्रयत्न करत असतो. रमा म्हणत असते की काय करताय काय, बिचाऱ्या बाईनं एवढी फुलं आणलीत आणि आता तुम्ही नकार देताय ती फुलं घ्यायला, घ्या की. तुमच्या साहेबांशी मी बोलते, कोण आहेत तुमचे साहेब, असं देखील रमा आता बोलत असते. त्यावर तो वॉचमन रमाला म्हणतो, ओ मॅडम तुम्ही जावा हो, तुम्हाला नाही कळणार. सरांना वेगळी फुलं हवी होती इम्पॉर्टंट, पण या बाईनं ही साधी फुलं आणलीत, त्यामुळे ही फुलं नको आहेत. मग ती बाई रिक्वेस्ट करत म्हणत असते की असं करू नका हो, काय असं करताय हो, काय आहे ना की माझासुद्धा घरात मुलं बाळा आहेत तो, त्यांनासुद्धा खाऊ पिऊ घालायचे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही ऑर्डर दिली होती म्हणून मी जास्तीची फुलं विकत घेऊन आली होती, असं करू नका हो, असं रिक्वेस्ट करत ती म्हणत असते. पण तो वॉचमॅन काही ऐकायला तयार नसतो. पण आता वॉचमॅन आता ऐकायला तयार नसतो, पण अक्षयही त्याच्या परीने समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. अक्षय म्हणत असतो की हे तुमचं चुकीचं आहे, आधी सांगताना नीट सांगायचं ना, बिचाऱ्या बाईला किती त्रास आहे तो, म्हणजे ती किती सहन करेल ना या सगळ्या गोष्टी, हे तुम्हाला तरी कळतंय का, असं देखील ते ओरडून बोलत असतात. आणि दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो मात्र म्हणत असतो की जाऊ दे, काम करत आई, तुम्ही ही फुलं आहेत ना ती मला द्या, मी घेते तुमच्याकडनं विकत. तर लगेचच ती बाई म्हणते की नाही, आता माझी फुलं विकली जायला पाहिजेत, म्हणून ती फुलं तुम्ही घेणार आणि मग ती कुठेतरी टाकून देणार, त्याला काय अर्थ झाला हो, म्हणजे माझ्या कष्टाचं काही चीज नाही आणि मला असले पैसे घ्यायला आवडत नाही, असं देखील डायरेक्टली ती ताई बोलू लागते. आणि जेव्हा ती तसं बोलते ना तेव्हा ह्या गोष्टी ना अक्षयच्याही काळजाला लागतात. म्हणजे अक्षयलाही याआधी असा अनुभव आला होता, कारण रमाने ना एकदा दिवाळीमध्ये असाच काहीसा प्रसंग घडला होता. तेव्हा त्या बाईकडनं खूप साऱ्या पंत्या विकत घेतल्या होत्या. तेव्हा तीही तसंच म्हणत होती की मी पंत्या तुम्हाला काही असं देऊ शकत नाही, कारण त्या पंत्या तुमच्या घरात असतील तर त्या उजळतील, पण एवढ्या पंत्या तुम्ही खरंच घेणार आहात का, कारण मला नाही वाटत की ह्या पंत्या पडून राहायला हव्यात, असं देखील आता त्या बाईनं म्हटलेलं असतं. आणि त्याच वेळेला अक्षयच्या डोक्यात एक चांगलीच कल्पना असते. अक्षय म्हणत असतो की नाही, तुम्ही दिलेल्या पंत्या पडून राहणार नाहीत, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच वेळेला आता अक्षयने एका वेगळ्याच टेक्निकने त्या सगळ्या पंत्यांना विकून टाकलेल्या असतात आणि त्यामध्ये खरं तर ना खूप जास्त प्रॉफिट ना त्या महिलेला मिळवून दिलेला असतो. आणि त्यामुळे ती स्त्रीसुद्धा खूप जास्त खुश असते आणि ती म्हणत असते की कसले भारी आतो, म्हणजे तुम्ही 1000ला 4 विकून ना मला तर खरंच ना एकदम भारीच केले, खुश करून टाकले, असं देखील आता बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला आता आनंदने आणि त्याचसोबत अक्षयने मिळून सगळ्या पंत्या ज्या आहेत त्या विकून टाकलेल्या असतात. आणि त्या सगळ्या पंत्या विकून टाकल्यामुळेच ना आता अक्षयला तो दिवस आठवतो. म्हणून अक्षयही विचार करतो की आता तरी आपण का मागे हटायचं, काही झालं तरीसुद्धा आपण तर या महिलेला मदत करू शकतो ना. तर तो म्हणतो की द्या ही फुलं माझ्याकडे द्या, मीही तुम्हाला फुलं विकून देतो. त्यावरती बाई म्हणत असते की साहेब तुम्हाला ही फुलं द्यायची आणि तुम्ही विकणार, मी काय वेड लागले का मला, नको नको, हे मला नाही आवडतो, अहो द्या तर, तुम्हाला मी चांगलंच विकून देतो, असं बोलून आता त्याच्याकडनं ते घेतलं जातं. आणि त्यावर रमा हे सगळं पाहत असते. रमाला अक्षयचा हा गुण खूप जास्त आवडतो, कारण प्रत्येकाला मदत करायचं हे खरं तर अक्षयने रमाकडूनच शिकलेलं असतं. कारण रमानेच प्रत्येक वेळेला अशा बाहेर रस्त्यावरच्या माणसांना मदत केलेली असते. आणि तो पंत्यावाल्यांचा सीनसुद्धा तसाच झालेला असतो. म्हणजे ज्यावेळेला दिवाळीत त्या पंत्या बाईकडनं विकल्या जात नव्हत्या त्यावेळेला खरं तर या सगळ्या पंत्यांना रमानेच दिल्या होत्या आयडिया म्हणून, आणि आता तीच आयडिया त्याच्या डोक्यात आलेली असते आणि म्हणूनच तो खूप जास्त खुश झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती अक्षय आणि रमा हे दोघंही जण आता तिथेच गजरा बनवत बसलेले असतात. आणि त्याच वेळेला आता ते दोघंही जण गजरा बनवत असताना अक्षयची मात्र बडबड सुरू असते. अक्षय आता बोलत असतो की बघा हे असं एक फूल घेऊन ना असं गुंतवायचं ना की समोरचा माणूससुद्धा ना आपल्याकडनं गजरा घेऊनच राहील बघा,
मला सुद्धा खूप छान वाटत असतं की अक्षय इतका सगळा विचार करतोय, त्या स्त्रीला तिला मदत करतोय, हे खूप जास्त तिला आवडलेलं असतं आणि ती सुद्धा आता हॅप्पी असते. तर इकडे आता पाहायला मिळतं की अक्षय आणि रमाला त्यांचे जुने दिवस आठवतात. म्हणजेच रमाला सुद्धा अक्षयला लादीवर झोपायला आवडत नसायचं आणि म्हणूनच तिने एकदा अशीच काबाड कष्ट करून अक्षयच्या बड्डेसाठी म्हणून तिने आता अक्षयला गादी आणलेली असते. जेव्हा ते चाळीत राहायचे ना, तेव्हाचा तो प्रसंग रमाला आठवतो की तेव्हा सुद्धा किती कष्ट करून खायचे प्यायचे आणि हा सगळा प्रसंग ना डोळ्यासमोर आलेला असतो ताजा टवटवीत. आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त आनंद जो आहे तो झालेला असतो. आणि जेव्हा या सगळ्याचा आनंद होतो तेव्हा मात्र आता इकडे रमा आणि अक्षय जे आहे ते मात्र आता एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना ना सारखे ते जुने दिवस आठवत असतात. कारण अक्षयला सुद्धा वाटत असतं की खरंच ना रमासोबत जेव्हा आपण असतो तेव्हा सगळ्याच गोष्टी एकदम शक्य होतात, म्हणजे कोणत्याच गोष्टी अशक्य नसतात. आणि त्यामुळेच ना आता तो खूपच जास्त हॅप्पी असतो. आणि त्यानंतर आता जेवढे सगळे गजरे बनवून होतात ना तेव्हा ते आता विकायला सुद्धा लावले जातात. पण अजून तरी 1 तास उलटून गेला तरी कोणीही गिराईक आलेलं नसतं. म्हणूनच आता ती गजरेवाली मात्र खूपच जास्त परेशान असते. पण त्याच वेळेला आता अक्षय तिला म्हणत असतो की टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला हे गजरे विकून देतो, मग तर झालं ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय अक्षय जो आहे तो स्वतःहूनच आता हे गजरे विकायचं ठरवतो, कारण अक्षयने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने तो त्या बाईला मदत करत असतो. अक्षय आता जोरजोरात ओरडत असतो, घ्या गजरे घ्या, गजरे घ्या म्हणून. आणि त्याच वेळेला आता ती बाईसुद्धा अक्षय रमाकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला आता तिलाही कौतुक वाटत असतं की खरंच ना आपल्यासाठी किती ह्याच्याने धावून आलेत ना ही लोक, असाही विचार ती करत असते. तर इकडे अक्षय आणि रमा चहा पित असतात आणि त्याच वेळेला रमा अक्षयला चहा पिण्यासाठी आग्रह करते, कारण तो बराच वेळ झाला उपाशी होता आणि पुन्हा त्याला शुगरचा त्रास होऊ नये ही सुद्धा इकडे असणाऱ्या रमाला काळजी असते. आणि म्हणूनच रमा आपुलकीने त्याला चहासुद्धा देत असते. तर इकडे चहा पिता पिता हा विकण्याचा कार्यक्रम हा सुरूच असतो. आणि हे सगळं जेव्हा रमा नव्याने पाहत असते ना तेव्हा तिला असं वाटतं की त्यांचे जुने दिवस पुन्हा आलेले आहेत आणि त्यामुळेच ती आता खूपच जास्त अशी खुश असते. दुसरीकडे अक्षय आता ते गजरे विकत असतो आणि गजरे विकताना जोरजोरात आवाज देत असतो, म्हणत असतो की 20ला 1, 50ला 3 घ्या, 50ला 3 घ्या, गजरे घ्या, खूप छान आहेत, असं बोलून तो आता आवाज देत असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो असा आवाज देतो ना तेव्हा काही बायका तिथे येतात आणि त्या गजरे घ्यायला सुरुवात करतात. आणि जेव्हा ना त्या गजरे घेत असतात ना तेव्हा मात्र आता त्या बाईला खरंच ना खूप जास्त कौतुक वाटतं अक्षयचं, म्हणजे हा माणूस कसा आहे, म्हणजे टिपटॉप आहे आणि तरीसुद्धा आपल्याला गजरे विकून द्यायला मदत करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना त्या बाईला खूपच जास्त आवडतात आणि तीसुद्धा विचार करते की ही कोणती देवमाणसं आहेत जी मला ह्या सगळ्या कठीण प्रसंगात मदतही करतात. रमाला मात्र आता या सगळ्या गोष्टीनं असंही होत असतात, म्हणजे पहिल्यांदा रमा अक्षयला या सगळ्या अवस्थेत बघत होती की असं सगळं काही विकतो आहे आणि म्हणूनच तिला असं थोडंसं वाईट वाटत असतं. पण अक्षयला आता गरिबी आणि या सगळ्याची जाणीव असते. पहिल्यांदा त्याला इतकी जाणीव नव्हती या सगळ्याची, पण आता त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असते की माणूस पैसा जो आहे तो कसा कमवतो आणि त्याच्यातून कसा वरती येतो. कारण का जेव्हापासून रमा त्याला सोडून गेलेली होती ना तेव्हापासून तो पूर्ण भिकारी झालेला होता आणि आज त्याला त्या सगळ्या गोष्टींची किंमत कळत होती की जेव्हा आपल्याकडे पैसा होता तेव्हा आपण त्या पैशांचा वापर कसा करत होतो आणि जेव्हा आपल्याकडे गरिबी आहे तेव्हा आपण कसा वापर करतो, या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. आणि त्याच वेळेला तो म्हणत देखील असतो की बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने पैसा कमवतात. आज कितीतरी लोक किच्या कामाने पैसे कमवतात, पण आपल्याला तसे पैसे नको आहेत, आपण काबाड कष्ट करूनच पैसे कमवतो, हा आपला नेहमीचाच गुणधर्म आहे. आणि तसंच मीही तुम्हाला सांगतोय, तुम्ही काळजी करू नका, हे सगळे गजरे आज विकले जातीलच. तरीच बरेच गजरे केलेले असतात आणि जेव्हा बरेच गजरे विकले जातात ना तेव्हा मात्र फक्त आता 2 गजरे उरलेले असतात आणि 2 गजरे सुद्धा अक्षयला विकायचे असतात. आणि त्यासाठी अक्षय जोरजोरात बोंबलत असतो की गजरे घ्या, गजरे घ्या. त्याच वेळेला रमा अक्षयकडे जाते आणि अक्षयला म्हणत असते की अहो बस ना, आता किती बोलताय, बस झालं ना. तर अक्षय म्हणतो की काय झालं, मला माहिती आहे ग, या सगळ्यामुळे पोटाला किती मोठा चिमटा बसतो ते, म्हणजे या सगळ्या दिवसात ना तूही गेलेली आहेस लग्नाच्या आधी आणि त्यानंतर आता मी जातोय, कारण मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्यामुळे
त्यामुळे मला असं वाटतं ना की प्रत्येकाचा विचार आपण करायला हवा. त्यांच्याही मनात काहीतरी वेगळं असेल, त्यांनाही असं वाटत असेल की आज आपल्या मुलासाठी हे घेऊन जावं ते घेऊन जावं, जसं आपल्यालाही वाटायचं अगदी तसंच. आणि त्यामुळेच आता ते गजरे त्यांना विकून द्यायचं कामही आपलंच आहे. त्या बिचाऱ्या आपल्या भरोशावर इथे थांबल्या आहेत आणि म्हणूनच आता अक्षय आणि रमा हे दोघंही जण त्या स्त्रीला गजरा विकून देत असतात. आणि जेव्हा अक्षयच्या समोरच हे सगळं काही होत असतं तेव्हा रमाचं आता अक्षयवरचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलेलं असतं. कारण तिला ना आता हे अक्षयचे विचार ना खूप जास्त आवडत असतात. कारण अक्षय ना खूप चांगला विचार करत असतो की तो इतका छान विचार करत असतो ना की ते शब्दात मांडणंसुद्धा खूपच कमी असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्याबद्दल अक्षय बोलत असतो ना तेव्हा मात्र आता रमाच्या डोळ्यात ना अक्षरशः पाणी आलेलं असतं. आणि त्याच वेळेला रमाला अक्षयसोबत घालवलेला तो प्रसंगसुद्धा आठवतो. म्हणजे की अक्षय आणि रमा हे दोघंही जण जेव्हा पहिल्यांदा ती लोक बाहेर पडत होते आणि जेव्हा ती लोक पहिल्यांदा बाहेर पडत होते त्यावेळेला सुद्धा जो वडापावचा सीन झाला होता त्या गाड्यावर कांदा भजी वगैरे रमाने स्वतः बनवून विकली होती. आणि हा सगळा प्रसंग ना आठवू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता ते सगळे जुने दिवस ताजे होतात. आणि त्यामुळेच ना आता वाटू लागतं की नाही खरंच या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. म्हणजे जेव्हा आपण असे राहत होतो तेव्हा मात्र आपण खूप जास्त कष्ट करायचो आणि त्यानंतर पैसे कमवायचो, त्यावेळेला आपण लाजायचो नाही. मग आतासुद्धा हे तसंच करतात, बिलकुलही लाजत नाही आहे. आणि त्यामुळेच मला ना या सगळ्या गोष्टी ह्यांच्या खूप जास्त आवडत आहेत. आणि त्याच वेळेला रमाला सगळे जुने दिवससुद्धा आठवतात. म्हणजे रमाला हेही आठवतं की अक्षयने कशा पद्धतीने तिला एकदा गजरा आणून दिला होता आणि स्वतःच्या हाताने माळला होता. हा सगळा प्रसंग रमाच्या नजरेसमोरून काही हटत नसतो. त्यामुळेच ना ती भलतीच खुश झालेली असते. ती सुद्धा आता विचार करत असते की नाही आता खूप झालं. कारण आरोहीने सुद्धा आता रमाला सांगितलेलं असतं की प्लीज गाई प्लीज एकदा आय लव्ह यू बोल ना बाबांना. कारण अक्षयने त्याचं जे प्रेम आहे ते तर कबूल केलं असतं, पण आरोहीला आता ना रमाकडनं आय लव्ह यू ऐकायचं असतं. आणि त्याचसाठी तिने त्याच्याकडनं प्रॉमिसही घेतलेलं असतं. आणि आज जो काही स्वभाव असतो अक्षयचा आणि हे सगळं पाहूनच ना इकडे मात्र आता रमा ठरवते की आता थोडाही विलंब करायला नको, ह्यांना मला आय लव्ह यू बोलायलाच हवं. का उशीर करते मी या सगळ्या गोष्टींना, असा देखील आता ती विचार करत असते. इकडे अक्षय आणि रमाला त्यांचा पहिला कॅन्डल लाईट जो काही रूममध्ये त्याने सेलिब्रेट केलेला असतो डिनर तो सुद्धा आठवतो. त्यावेळेला अक्षयने रमासाठी ती छोटीशी पेस्ट्री आणलेली होती आणि त्याच वेळेला तिला नेकलेसही आणला होता. हा सगळा प्रसंग अक्षयला आठवू लागतो आणि त्यामुळे अक्षयही खूप जास्त हॅप्पी असतो. आणि रमासुद्धा जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते आणि तिला असं वाटत असतात की ते दिवस पुन्हा यायला हवेत आणि त्याचसाठी त्या दिवसांची ती आतुरतेने वाट बघत असते. आणि त्याच वेळेला अक्षयने सुद्धा रमाच्या गळ्यामध्ये रमा अक्षय नावाचं जेव्हा मंगळसूत्र घातलेलं होतं ना तेव्हा सुद्धा तो फ्लॅशबॅकसुद्धा रमाला आठवू लागतो. आणि रमाला आता सगळं असह्य होतं. रमा म्हणते की आता बस झालं, आपलं प्रेम आहे ना अक्षयवर तर ते कबूल करायची हीच ती योग्य वेळ आहे. आज सगळ्यांसमोर मला सांगूनच टाकायचं आहे की माझं यांच्यावर किती प्रेम आहे ते. आता मी शांत बसणार नाही आहे. का म्हणून शांत बसू, कारण आम्ही दोघं जे आहेत ना एक दुसऱ्यासाठीच बनलेलो आहोत. आणि मग जर मी या गोष्टी जर ह्यांना सांगू शकले नाही तर कसं होईल. पण नाही आता मला माझं प्रेम व्यक्त करावंच लागेल असा विचार करूनच रमा ठरवते. तर रमा त्या अक्षयकडे पाहत असते आणि त्याच वेळेला जेव्हा ती अक्षयकडे बघते तेव्हा मात्र आता ती ठरवते की ह्यांच्याही मनात माझ्याविषयी प्रेम आहे आणि ह्यांना असं वाटतं की मी सोडून गेले, पण मी नाही यांना सोडून गेले होते. उलट मलासुद्धा यांच्याबद्दल अजूनही खूप मनामध्ये वाटतं. आणि मग हे जर पुढच्या आठवड्यात लग्न करणार असतील तर आजच या सगळ्या गोष्टी यांच्यासोबत मला बोलायला हव्यात, नाही तर खूप उशीर होईल असा विचार देखील आता इथे असणारी रमा करत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमा ठरवत असते की सगळ्या एरियामध्ये म्हणजे जिथे ती रस्त्यावर उभी असते तिथेच त्या अक्षयला प्रेमाची कबूल तिची सगळ्यांच्या समोर. पण त्याच वेळेला नेमकं रस्त्यावर ना तिला साईची आई दिसते आणि साईची आई म्हणते अरे वा, अरे तू तर मी दिलेली साडीही नेसलीस, मला खूप आवडलं. म्हणजे आता हे लग्न फिक्स झालं तर म्हणजे आता मला खूप जास्त आनंद होतोय आणि आता तू माझी सूनबाई होणार आहेस ना म्हणून. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ना रमाला पुन्हा क्लिक होतात की तिला असं वाटत होतं की ही साडी जी आहे ती अक्षयने दिलेली होती. पण जेव्हा आता साईच्या आईकडनं कळलेलं असतं तेव्हा तिला कळतं की ही साडी तर जी आहे ती साईने दिलेली आहे. आणि त्यामुळे तिचा खूप मोठा गैरसमज पुन्हा होतो आणि त्यामुळे तिला काहीच क्लिक होत नसतं की काय खरं आणि काय खोटं. त्यामुळे ती खूप मोठ्या टेन्शनमध्ये अडकून जाते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना तर हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.